आपल्या आजच्या जीवनामध्ये संतांचा सहवास का आवश्यक आहे. तैसे हरपले आपण ते पावे. हरपले म्हणजे हरवलं आहे. काय हरवलं आहे? आपण ते आपलं स्वतःचं आत्मस्वरूप हरवलेलं आहे ते पावे म्हणजे परत पावण्यासाठी संताते पाहता दिवसावे. संत मंडळींना पाहिलं असता ते आपलं हरवलेलं आत्मस्वरूप आपल्याला जणू परत प्राप्त होतं. म्हणून वानावे म्हणजे स्तुती करावी, प्रशंसा करावी, चर्चा करावी. वानावे ऐकावे, श्रवण करावे. काय? तेच सदा. संतांनी जे लिहून ठेवलेलं वाङ्मय आहे आणि संतांचं जे जीवनचरित्र आहे केवळ त्याचीच चर्चा करावी, केवळ त्याचीच स्तुती करावी, त्याचा अभ्यास करावा, त्याचं श्रवण करावं. म्हणजे आपलं जे हरवलेलं आत्मस्वरूप आहे ते आपल्याला परत मिळेल असं या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावतात.